जरा वेळ थांब. खूप पळतोयस ना स्वतःच्याच आयुष्यामागे. खूप प्रश्न घेऊन फिरतोयस या जगात. आज फक्त 2 मिनिट मला देशील का? लोक म्हणतात मी मूर्तीत आहे, मी फोटोत आहे, पण मी आज अगदी तुझ्या जवळ, तुझ्या हृदयातून बोलतोय. तू जेव्हा एकटा असतोस, डोळ्यात पाणी घेऊन असतोस, तेव्हा मी तेथेच असतो. तुझे अश्रू पुसण्यासाठी मी तुझ्या सावलीत असतो. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. तुझ्या मनात काय चाललंय हे सांगायची तुला गरज नाही. मला सगळं ठाऊक आहे. तुला वाटतंय ना की कोणालाच तुझी किंमत नाही. तुला वाटतंय ना की तुझे कष्ट वाया जात आहेत. पण लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या पाठीशी या स्वामींचा वरदहस्त आहे, तोपर्यंत या त्रिलोक्यात तुझं कोणी काही वाकडं करू शकत नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ शब्द नाही, ही माझं तुला दिलेलं अनंत काळाचं अभय वचन आहे. जवळ ये. तुझे सर्व प्रश्न आणि अडचणी माझ्या चरणावर अर्पण कर. आज या क्षणी मी तुला शब्द देतो. जे प्रश्न तुला रात्री झोपू देत नाहीत, ते मी स्वतः मार्गी लावेन. तुझा मार्ग मी मोकळा करेन. तुला मी यशाच्या शिखराकडे नेईन. तुझ्या यशाचं फळ मी तुला दुपटीने देईन. तुला फक्त एकच करायचंय. कोणत्याही परिस्थिती, किती मोठी संकट आले तरी फक्त माझ्यावर अढळ श्रद्धा ठेव. अशक्य हे शक्य करतील स्वामी, हे ब्रीद वाक्य मनात कायम ठेव. आणि तुझं सर्व दुःख माझ्या ढोळीत टाकून आता तू चिंतामुक्त हो. तुला वाटतंय ना की आता सगळे मार्ग बंद झालेत, पण लक्षात ठेव, जिथे जगाची बुद्धी संपते तिथे मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतो. लोक तुला सोडून जातील, नातेवाईक पाठ फिरवतील, पण मी कधीच तुझा हात, तुझी साथ सोडणार नाही. मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, तुझा आधार आहे. संकटाच्या वादळात मी तुला सावरण्यासाठी आलो आहे. नशिबाचे फेरे तुला रडवत असतील, पण मुळीच घाबरू नकोस. ज्या प्रारब्धाचे भोग सुसह्य करून त्यात प्रारब्ध भोगाची ताकद माझ्यात आहे. तू फक्त भक्तीचा दीप ठेवत ठेव की आयुष्यातील अंधार दूर कराया मी स्वतः तुझ्या रक्षणार्थ उभा राहील. उद्याची काळजी मुळीच करू नको, कारण तुझा येणारा प्रत्येक क्षण माझ्या दिव्य आशीर्वादाने सुरक्षित आहे. तुझी रिकामी जोडी आनंदाने आणि सुखाच्या क्षणाने भरून काढण्याची जिम्मेदारी माझी आहे. आजवर तू खूप सोसले आहेस, खूप अपमान सहन केले आहेस. आता तुझी माऊली तुझ्यासाठी धावून आलेली आहे. आता तुझी वेळ बदललेली आहे. आता एक दीर्घ श्वास घे आणि मनाला शांत कर. मनातून सर्व अनाटाई, भीती आणि ओझे काढून टाक. मी तुझ्या पाठीशी कायमस्वरूपी हिमालय बनून खंबीरपणे उभा आहे. हे परम सत्य कधीच विसरू नकोस. मी आहे ना, मग चिंता कशाला? अनन्य भावे मला शरणी ये. मी तुझे सर्व योगक्षेम वाहीन. तुझ्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करून सुखाची पहाट मी नक्की आणीन. जा आता आनंदाने तुझे काम कर आणि मुखावर कायम हसू ठेव. तुझ्या प्रत्येक पावलावर तुझा रक्षक बनून मी सदैव तुझ्या सोबत असेल. बाळा, जर माझ्या अस्तित्वाची तुला खरोखर प्रचिती आली असेल आणि तुझा माझ्या या प्रत्येक शब्दावर काळजापासून विश्वास असेल, तर आत्ताच कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी भक्ती व्यक्त कर. मी तुझी हाक ऐकत आहे आणि तुला भरभरून आशीर्वाद देत आहे. विश्रांती घे आता, काळजी सोड, मी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असे स्वामीचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.